चला विनंती आहे, थोडीशी विनंती असणार आहे दोन्ही संघांना, प्लीज सामना सुरू करा त्वरित. कोण गेले? Hey. चला दोन्ही टीमचे 12th मॅन एक्स्ट्रा खेळाडू असतील तर त्यांना विनंती, प्लीज आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. मुख्य पंचांच्या भूमिकेत नाही आहे, ठीक आहे, हरकत नाही. नावं सांगा तिकडून. आता इथून हा खेळ जणू काही फास्ट फॉरवर्डचं बटन प्रेस केलंय. ती स्पीड थोडीशी वाढवली असे चालणार आहे, त्या तीन मात्र शंका नाही आहे, कारण फक्त 3 षटकांची मॅच. वेळेच्या अवधीचा आपण विचार केला तर 4:30 वेळ इथे झालाय. तर विनंती असणार आहे, फक्त आपल्याकडे 12 मिनिटांची अवधी असेल, त्या 12 मिनिटांमध्ये आपल्याला विनंती असेल 3 षटकं फेकायची आहेत. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिला चेंडू, आणि पहिल्या चेंडूला खेळला इथे हुक, हलकासा हुक केला. व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. चेंडू 1 धाव नक्कीच पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतो आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंवरती बघत किती धावा बनतात. कारण 18 चेंडूंचा जर आपण विचार केला, त्या खेळाचा विचार केला तर थोडंसं आता फास्ट आपल्याला खेळावं लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती सिंगल, डबल, खराब चेंडूंवरती षटकार, चौकार मारावेच लागतील. पहिल्या फेरीतील सगळे सामने संपलेत. आता आपण ग्रुप ए दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना बघतोय. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे, केलाय पुल, आणि येस इट इज अ सक्सेसफुल. आल्यात 6 धावा. उत्तुंग षटकार येतोय, अगदी बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. हा पहा ऍक्शन रिप्ले, हलक्या हाताने नाही, प्रचंड वेग, आणि त्या वेगेला स्वार होऊन बॅटरनी केलाय उत्तुंग षटकार वसूल. अप्रतिम स्ट्रोक, दर्जेदार. आणि ह्याच आक्रमणाची आपण चर्चा केली होती. 8 धावा धावफलकावरती, 2 चेंडूचा खेळ झाला. 18 चेंडूंची फक्त मॅच, म्हणजे 3 षटकांची मॅच आहे. आता गोलंदाजाकडे काय असतं रे. पहिला बॉल अगदी पुल करण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट पिच चेंडू होता. दुसरा चेंडू देखील अगदी थोडासा शॉर्ट पिच, त्यावरती षटकार आला.
पुढचा बॉल यावेळी पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. फुलर यांचा हा चेंडू एक्झिक्यूट केला. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक केला गोलंदाजारी देखील. आणि हा कमबॅक याचीच गरज आहे, याचीच आवश्यकता आहे. त्या आवश्यकतेप्रमाणे खेळ. 3 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित टाइम इथे झालेला नाहीये. चेंडू एकच धाव मिळणार. 4 चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळी देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची प्रचंड वेगवान स्विंग आपण बघितली, पण तेवढं चातुर्य त्या गोलंदाजाकडे देखील आपण पाहिलं. चांगल्या लेंथ वरती अगदी खेळपट्टीचा आपण विचार केला तर स्पॉट बनलेत. त्या स्पॉट वरती पाणी देखील साचलंय. त्या सातत्याने त्या पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाजा राहिलाय. जितू परदेसी स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल यावेळी केला. पुन्हा एकदा चेंडूला हुक. पुष्कर काटे आहेत डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल आणि बघता बघता इथे 2 धावा देखील झाल्यात पूर्ण. चांगली फिल्डिंग झाली आहे. फक्त 2 धावांवरती रोखून ठेवलंय. या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलं. धावा झाल्या धावफलकावरती. 11 धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्या षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आलाय. कॅच केली आहे कंप्लीट. मॅचची गोल्डन विकेट अगदी पहिल्या चेंडूवरती मिळते. बॅटर झालेत बाद. नेल्सन या आकड्यावरती आपण पाहतोय. 1-1 for 1. 1.1. बघा किती एक्के आहेत. 5 एक्के. पुढचा बॉल यावेळी देखील बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली बॉलिंग होते. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि चेंडूला इथे हुक केलाय. अगदी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर वरती खेळाडू तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण झाली आहे. फेकी देखील चांगली पाहायला मिळते आपल्याला. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. धावा झाल्यात 12. चेंडू झाले त्या षटकामध्ये 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे आणि एकंदरीतच विचार केला ना तर 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा त्या 9 चेंडूंवरती किती धावा बनतात. पुढचा बॉल प्रचंड वेग त्या चेंडूवरती आणि फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावची होण्याची शक्यता इथे असणाऱ्या फेकी केली आहे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव इथे देखील मिळेल. धावा झाल्या 13 धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामध्ये शिल्लक असणार आहे.
पुढचा बॉल आणि यावेळी देखील पुन्हा एकदा हलकासा पुल करण्याचा इथे प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होता आहे. संदेश आले चेंडूच्या खाली. 2 धावा तर पूर्ण झाल्यात, चाचपडतायत. बघा तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय का? तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला आणि यस 3 धावा इथे पूर्ण होतील. 3 धावा इथे ग्राह्य धरल्या जातील. स्पर्धेचे काही नियम आहेत आणि पावसाळी क्रिकेटमध्ये ना आपण हे नियम देखील पाहतो की चेंडू अगदी हरवला, तिथे ग्रास जास्त असतो, चेंडू हरवतो अनेक वेळेस. चेंडू हरवला आणि फिल्डरला तो नाही मिळाला तर तिथे 3 धावा फक्त देण्यात येतील. 3हून अधिक नाही देण्यात येणार आहेत आणि त्या 3 धावा धावून कंप्लीट केल्यात अशा ग्राह्य धरल्या जातील. म्हणून स्ट्राईक ती 3 धावा कंप्लीट झाल्यानंतर ज्या बॅटरकडे असेल तीच राहणार आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडूला लीव्ह केलाय. पंचांकडे दाद मागितली जाते, अपील मागितली जाते आणि पंच इथे षटक समाप्तीची घोषणा करतायत. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती आपण पाहतोय 16 ऑन द बोर्ड. झालेत 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 होते आणि या षटकामध्ये आल्यात 5 धावा. शेवटचं षटक आता गोलंदाजी ट्रॅकवरती बघत कुठल्या गोलंदाजाचा वापर होतोय आणि काय टार्गेट सेट होत आहे. फक्त 3 षटकांची मॅच आहे. शेवटचे 6 चेंडू आता इथे मार्ग असतात आणि यापुढील सगळे सामने हे 3 षटकांचे असतील आणि त्यातही वेळेच्या अभावी जर काही फेरबदल करायचे असले तर ते फेरबदल देखील होतील. याची देखील आपण नोंद करून घ्या. गोलंदाज सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरती. ओव्हर द विकेटने मारा होतोय. पहिला बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळी देखील पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टार्गेट केलं होतं अगदी. मग पॉइंट डीप बॅकवर्ड पॉइंटला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. चांगली गोलंदाजी होती. अगदी पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या पण त्यानंतर जी गोलंदाजी होते ना ती अगदी सुदृढ गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे आणि यावेळी पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. वाईट बॉल असेल. बघा सातत्याने आपण जो आता नुकताच उल्लेख केला होता खेळपट्टीवरती ते साचलेलं थोडंसं पाणी जिथे आहे ते थोडंसं पाणी आणि त्याचा वापर करण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न राहिला सातत्याने. त्याच दिशेला पिचिंग करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये असणार आहे. लॉंग ऑफ वरून खेळाडू येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला. पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट आणि थोडंसं साचपडत असताना इथे एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि त्या 2 धावेच्या साह्याने धावफलक देखील पुढे. धावा झाल्यात 19 धावफलकेवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न पण एक पिचिंग आणि त्या पिचिंग वरती जास्तीत जास्त प्रयत्न राहिला गोलंदाजाचा की योग्य त्या दिशेला ते पिचिंग पाहायला मिळते आपल्याला. अजून एक डॉट बॉल येतोय. धावा फक्त 19 धावफलकेवरती आहेत आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल यावेळी झालाय कनेक्शन. थोडंसं चांगलं कनेक्शन पाहायला मिळते आपल्याला. चेंडू अगदी मैदानात अडकला. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. बघा 2 धावा पूर्ण होत आहेत का तर 2 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय. बघू त्या 3 धावा पूर्ण होत आहेत का. कलेक्शन झालंय. फेकी झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाकडून यष्टी रक्षकाकडे फेकी झाली आहे आणि बघता बघता इथे 3 धावा पूर्ण झाल्यात. हे असंच काहीतरी करावं लागणार आहे. जर षटकार चौकार येत नाहीये तर सिंगल्सला डबल्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे आणि हे सातत्याने त्यांना कन्वर्ट करावं लागणार आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूयात काय टार्गेट सेट होत आहे. जर चेंडू लॉस्ट झाला, हरवला, जर फिल्डरला नाही मिळाला तरच आपल्याला 3 धावा तिथे ते देखील मिळतील आणि धावून देखील आपल्याला कंप्लीट करावे लागतील. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला कनेक्शन पाहतोय आपण. कव्हर सीजन वरतून नाही तर इथे चांगला प्रयत्न केला का कॉर्नर वरती पण तरी देखील आवाक्याच्या बाहेर. झेल होता. झेल देखील जमीनदोस्त झाला आणि चेंडू निघून गेला चौकारासाठी. येतात 4 धावा. 25 धावा धावफलकावरती. 25 ऑन द बोर्ड.
25 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकामध्ये. तर इथून धावगती चांगली उभारली असं म्हणायला हरकत नाहीये. 25 धावा उभारल्यात. चितोरीची निलेश 1150 प्लस विपक्ष आपण सामना पाहतोय. श्री 11 कांजूर 50 प्लस. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आपण हा सामना पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. शेवटचा चेंडू आता या षटकामधला या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. 25 झाल्यात धावफलकावरती. बनतायत किती. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन टू ट्रॅक. पुन्हा एकदा एक स्ट्रेट ड्राईव्ह लाजवाब फटका. एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. बघत तिसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय का. फेकी झाली आहे आणि इथे फेकी देखील करण्यात आली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. बघत पंचांचा काय डिसिजन असेल. 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्या धावफलकावरती. धावा झाल्यात 28 धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी लक्ष 29 धावांचं असणार आहे. चला हॅलो, कृपया लवकरात लवकर सामना थोडी चालू करा. आता वेळ खूप कमी आपल्याला. काय आम्हाला काय माहित. मी आता आलो मगाशी. माझा पोरगा होता छोटासा 55. 13वीला जाओ आपला 13वीला बच्चा आता मग. हॅलो, बॅटमॅनचं नाव काय.
जितू रिची निलेश 50+ यांना आवश्यकता 29 धावांची असणार आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता आणि पहिला चेंडूवरती विकेटचं पतन होत आहे. सागर झालेत बाद. त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती पहिल्याच बॉल वरती आणि हे मोहात पाडलं होतं. गोलंदाजांनी मोहात पाडलं होतं. तिथे एक ट्रॅप, एक जाळा जणू काय रचला होता. अगदी कव्हर स्टेशनवर ते एवढ्या डीप चेंडू खेळाडू तैनात ठेवला होता. चेंडू अगदी त्यांच्या हातामध्ये जाऊन दम तोडतोय, विस्मवतो त्यांच्या हातामध्ये. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. श्री11 कांजूर 50+, ज्यांनी प्रथम बॅटिंग करत असताना 28 बनवल्या, 29 धावांचं लक्ष ठेवलं. जितूरीची निलेश 11 50+ या संघासमोर. आणि बघा त्याचा पाठलाग कसा होतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नवीन बॅटर फयाज येतात. सागर बाद झालेत, फयाज झालेत. समोरून देखील साथ देण्यासाठी सुगनाथ आहेत, उर्फ लारा नावाने देखील प्रसिद्ध आहेत आणि अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. बघत आता इथून कशी कामगिरी होते, काय कामगिरी होत आहे. धावफलक ओपन झालेलं नाहीये अजून, धावांचा श्रीगणेश झालेलं नाहीये, पण विकेटचं पतन होत आहे. पण ही मॅच अगदी ना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ ताकदवर पाहायला मिळतात आपल्याला. आणि पहिला खेळाडू फयाज आपल्याला पाहायला मिळतात, जे स्ट्रायकिंग एंडला गेल्यानंतर आपलं गार्ड मार्क करून बॅटिंग करण्यासाठी आलेत. आणि पहिलाच बॉल पुल केलाय. एकच धाव मिळणार आहे, पण फटका अप्रतिम होता. एक कॉन्फिडन्स देऊन जाणारा फटका होता. एक धाव इथे देखील मिळेल. त्यांना देखील माहिती आहे की फक्त 10ची सरासरी आपल्याला मेंटेन करावी लागणार आहे. 29 धावा बनवायच्या आहेत. 9.9ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावी देखील चेंडूला पुल केल्या. बघत किती धावा मिळणार आहे तिथे. अगदी या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा आपण विचार केला तर अनिकेत आहेत. अनिकेत येस, 2 धावा आहेत. बघा सर, नियम आपल्यापर्यंत मी पोहोचवतो. सेकंड बिल्डिंग आहे, त्याच्या बाहेरून जर चेंडू निघाला तर 2 धावा आहेत आणि त्याच्या आतून निघाला तर सिंगल धावा आहे. थँक्यू. बघा कौतुक करावं तेवढं कमी आहे. खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे आपल्याला मॅच देखील खेळायचे, तरी देखील आपल्या मंडळासाठी, आपल्या सगळ्यांसाठी सहकार्य म्हणून ते पंचांच्या भूमिकेत आहेत. आपले देखील म्हणावे तेवढे आभार कमी आहेत. महेश सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत. पुढचा बॉल पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी कनेक्शन आहे का चांगलं? वैभव होते तिथे, प्रयत्न त्यांनी केला पण त्यांच्या देखील अवाक्याच्या बाहेर आलाय उत्तुंग षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. काय खेळ केलाय बघा, काय फटका इथे वसूल केलाय. अगदी पहिल्या चेंडू पासून ना त्यांनी इरादे स्पष्ट केलेत की मी आलोय अटॅक करण्यासाठी, मी हाणामारी करण्यासाठी आलोय आणि मी तसाच खेळ करणार आहे. पहिला बॉल जो अगदी झाल्यात 9 धावफलकावरती. यावेळी देखील काय कनेक्शन आहे. मिडल स्पॉटला चेंडू हिट झालाय आणि स्लॉटच्या चेंडूला दिलाय प्लॉटच्या बाहेर भिरकावून. येतोय अजून एक उत्तुंग षटकार. अप्रतिम दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला फयाजांच्या बॅटमधून. अगदी ज्या क्षणापासून तो गार्ड मार्क केलाय ना, तिथून मागे वळून पाहिलं नाहीये. प्रत्येक बॉल वरती हाणामारी केली आहे, प्रत्येक बॉल वरती मोठा फटका वसूल केलाय. 15 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. आवश्यकता फक्त 29 धावांची म्हणायला तर हरकत नाहीये. 15 झाल्यात. पुढचा बॉल यावेळी देखील स्विंग केला होता आणि अशाच प्रकारे डॉट बॉल येतोय का, तर येस इट इज. आणि बघा थोडंसं साच पडले तिथे. यावेळी फेकी केली आहे आणि अवांतर इथे फेकी असणार आहे. एक धाव नक्कीच मिळेल. बॅकअप करणं गरजेचं होतं. दडपण, प्रेशर आणि त्या दडपणाखाली ही एक धाव देखील मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. 22च्या स्वरूपाने मिळालेली ही एक धाव असणार आहे. चला यानंतरची मॅच अग्रिगोई भाईंदर आणि त्यांच्या सोबतच असतील कुर्ला.
12 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण असणार आहे. मॅच ऑन झाली आहे कारण इथून संघामध्ये असलेला सगळ्यात चांगला गोलंदाज ज्यांनी मागच्याच मॅच मध्ये ना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलं होतं तेच गोलंदाज वैभव येतात गोलंदाजी ट्रॅक वरती आणि बघत आता वैभव कशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. मागच्या मॅच मध्ये देखील प्रचंड वेग त्यांच्याकडे होतं. हा सामना ही बॅटल आणि ही कॉन्टॅक्ट पाहायला मजा येणार आहे. समोरून वैभव वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणल्या जातात आणि समोर स्ट्रायकर एंडला फयाज आहेत. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रेस्ट चेंडूला अगदी भिरकावून दिला. एक धाव नक्कीच मिळणार आहे. बघूया दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का. चांगला कॉल केलाय चांगला डिसिजन. एकच धाव इथे मिळणार आहे. धावा झाल्यात 17 धावफलकावरती. अगदी समीकरण सोपं झालंय. षटकाराची चौकाराची आवश्यकता नाहीये. जर सेन्सिबल आपण क्रिकेट खेळलोत चेंडूच्या मेरिटवरती खेळलोत तरी देखील ही मॅच जिंकता येऊ शकते पण समोरून देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. वैभव देखील चांगल्या गोलंदाजीसाठी जाणले जातात. पुढचा बॉल हुक केलाय. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाने केलेली ही चूक. 22च्या मिळालेल्या ही अजून एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये होईल ऑड. कारण बघा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तर गोलंदाजाचं ते मनोबळ वाढवण्यासाठी यष्टीरक्षकांनी देखील मागून चांगली कामगिरी करणं तेवढंच गरजेचं आहे. तिथेच ते सातत्याने चूक होते कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करणं देखील तेवढंच कठीण कार्य. चेंडू उसळी घेतोय कधी खाली राहतोय. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. यावेळी चांगली गोलंदाजी आणि त्याला साथ देणारी चांगलं यष्टीरक्षण देखील यष्टांच्या मागून झालंय. सलग यदा कदाचित 3 डॉट राहू शकले असते पण थोड्याशा चुका झाल्यात हरकत नाहीये. पण चूक केल्यानंतर तिला सुधारता येणं यालाच म्हणतात क्रिकेट आणि ज्याला ती चूक सुधारता आली तोच होतो एक लेजंड क्रिकेटर. आणि हे सगळेच लेजंड आहेत जे आज या खेळपट्टीवरती खेळतात. 3 चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्यात. पुढचा बॉल यावेळी देखील चांगला आहे का कनेक्शन. चेंडू हवेमध्ये खेळाडू येतोय आणि ही कॅच सोडली आहे. बघा ह्या कॅचेस आपल्याला पकडाव्या लागणार आहेत. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे बघता बघता झाल्यात पूर्ण. क्रिकेटचा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये कॅच पकडाव्याच लागणार आहेत. ती देखील फयज यांची ती कॅच होती. जो खेळाडू अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमक झाल्यात त्या खेळाडूची ही कॅच होती. गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपलं काम केलं होतं पण क्षेत्ररक्षकांनी ती साथ दिली नाहीये. कॅच होते जमीनदोस्त. चेंडू अगदी मैदानात जाऊन जमीनदोस्त होतोय. कॅच ड्रॉप. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. एक धाव पूर्ण होणार आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होईल आणि बघता बघता इथे 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. फेकी देखील करण्यात आली आहे यष्टीरक्षकाकडे. 2 धावा इथे देखील मिळतील. त्या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक आता पुढे सरसवले. धावा झाल्यात 22 धावफलकावरती. फक्त 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. यावेळी येतोय का डॉट बॉल. येस इट इज अ डॉट बॉल. बघा सामना अजून संपलेला नाहीये कारण धावा अजून पूर्ण झालेल्या नाहीये. 6 चेंडू आणि 7 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. दोन्ही दिशेला बॅटर्स चांगली बॅटिंग करतायत पण समोरून गोलंदाजी देखील तेवढीच सुदृढ होत आहे कारण हा खेळ क्रिकेटचा आहे आणि यामध्ये हार कोणालाही स्वीकार नाहीये. इथे जिंकणं एक मात्र पर्याय आपल्याकडे असतो आणि तो पर्याय आता बघूयात काय कॅप्टन स्वतः येत आहेत का गोलंदाजी ट्रॅकवरती. येस आणि हेच आपण सकाळपासून पाहिलंय. दिलीप येतात अगदी शेवटच्या क्षणावरती चांगली गोलंदाजी करतात आणि संघाची नौका जी अगदी थोडीशी अडकलेली असते ना ती आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या चप्पूंनी पार करत आपल्या संघाला विजय संपादित करून देतात. सहा चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. सुगनात आहेत आतापर्यंत. चांगली बॅटिंग त्यांनी केली. चांगली साथ त्यांनी दिली आहे आणि फयस काय बॅटिंग त्यांनी करून दाखवली आहे. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले तरी देखील मॅच फिनिश झालेली नाहीये. 6 चेंडू आणि 7 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. मेगा सेमीफायनलचा हा थर्रार तुमच्या समोर घेऊन येतोय. 50+ हे क्रिकेट आपण पाहताय. अप्रतिम खेळ. 6 चेंडू 7 धावा. पहिला बॉल आणि पहिला चेंडू बघा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5 चेंडू आणि 7 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. हो व्हाट अ मॅच. काय सामना रंगतोय. अशाच काहीतरी सामन्याची आवश्यकता आपल्या सगळ्यांनाच होती. तसाच सामना इथे मैदानात पाहायला मिळतोय. 5-7ची आवश्यकता असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा रूम बनवला, जागा बनवली पण फुटवर्क क्रिकेटमध्ये आणि सातत्याने आपण बघतो ना तर रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला ती क्लासिकल स्ट्रोक बॅटिंग करावी लागते. टेक्निकली चांगली बॅटिंग करावी लागते. तसं होत नाहीये. पण दिलीप बघा म्हटलं होतं मॅच संपलेली नाहीये. 4-7 वरती सामना येऊन टेपला. यावेळी बॉल लीफ केलाय. अवंतर दिशाहीन हा चेंडू म्हणावा लागेल. वाईट बॉल येतोय.
पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाजांनी केलेली चूक आणि त्या चुकीवरती भुगत आता काय प्रत्युत्तर देतात. सुगना देखील दर्जेदार खेळाडू आहेत. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे देखील आहेत, पण समोरून देखील असतं तेवढंच मोठं आहे. दिलीप देखील चांगले गोलंदाज आहेत. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला हलक्या हाताने. बॅटची हलकीशी टो एंड लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये आणि इथे फक्त एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे, कारण फैज यांना देखील माहिती आहे इथून माझ्या बॅट मधून ते चांगला स्ट्रोक येणं, एका दुसरा दुहेरी धावेचा फटका येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे आणि तसंच काहीतरी होत आहे. पण दिलीप यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळल्यात, त्यावरती फक्त 2 धावा दिल्यात, म्हणजे समीकरण येऊन ठेपलंय 3 चेंडू आणि 5 धावेंवरती. 3 चेंडू आणि 5 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. 3 चेंडू आणि 5 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. दिलीप गोलंदाजी ट्रॅक वरती. आता आव्हान मोठं आहे. फयस चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. पुढचा बॉल पुढे सरसावलेत. चांगलं कनेक्शन आणि मैदान झाले पार आणि यस मेगा फायनलची तिकीट देखील मिळते त्या षटकाराने. अप्रतिम दर्जेदार बॅटिंग फयसच्या बॅट मधून आपण पाहताय. सामना आवडला असेल, ही बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या बॅटर साठी झाला पाहिजेत. हे मित्रांनो आमचा 50+ क्रिकेट. अप्रतिम खेळ. 3 षटकार आणि 1 साइड एन्काउंटर कशाला म्हणतात, एका हाताने लढत देणं कशाला म्हणतात, ते फयसने आपल्याला करून दाखवतात. अप्रतिम खेळ. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स कुठे असेल आपण त्वरित टॉस साठी या.